भारत आणि बांगलादेश यांचा तणाव आता वाढत चाललेला आहे। बांगलादेशमध्ये भारतीयांवर होणारे अन्याय देखील वाढत चालले आणि यामुळे दोन्ही देशांच्या नात्यावर कुठं ना कुठं परिणाम पडल्याचा आपल्याला दिसत आहे। मग याच नात्यावर जर परिणाम पडला तर अर्थातच दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम पडणार आहे। तर याचा नक्की भारतावर काय परिणाम पडणार आहे बघूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। भारत आणि बांगलादेश संबंधात गेल्या काही दिवसापासून तणाव निर्माण झाला आहे। दोन्ही देशातील नेते एकमेकांवर भाष्य करताना आपल्याला दिसत आहे। भारताचे बांगलादेश सोबत जर संबंध आणखीनच बिघडत गेले तर त्याचा निर्यातीवर प्रचंड परिणाम होईल। याचा परिणाम GDP वर होईल आणि मग महागाई सोबत बेरोजगारीही वाढेल। बांगलादेश हा भारताचा दक्षिण आशियातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि भारत हा बांगलादेशचा आशियातला दुसरा सर्वात मोठा भागीदार आहे। भारत आणि बांगलादेशामधील संबंध बिघडल्यानंतर बांगलादेश भारतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। बटाटे आणि कांद्याच्या आयातीसाठी ते भारताव्यतिरिक्त इतर स्त्रोतांचा आता विचार करत असताना इतर पर्यायांचा विचार करत असताना दिसत आहे। बांगलादेशाचे बटाटे फक्त भारतातून येतात तर कांदे भारत आणि म्यानमार मधून येतात। काही पाकिस्तान, चीन आणि तुर्कस्तानातून देखील येतात। भारत पारंपरिकपणे त्याच्या शेजाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात व्यापार करतो आणि भारताचा कापड आणि कृषी निर्यातीसाठी हा देश एक प्रमुख बाजारपेठ आहे। बांगलादेशातील निर्यात 2010-11 मध्ये 3 अब्ज डॉलरवरून 2021-22 मध्ये 16.2 अब्ज डॉलर पर्यंत वाढली। मात्र अंतरिम सरकार सत्तेवर आल्यानंतर भारत आणि बांगलादेशामधील व्यापारात घट झाली आहे। बांगलादेशाला बटाटे आणि कांद्यासाठी आणखी एक आता पर्याय सापडलेला आहे असं सांगण्यात येतंय। बांगलादेश व्यापार आणि शुल्क आयोगामध्ये काही संभाव्य पर्याय ओळखले आहेत। बांगलादेश व्यापार आणि शुल्क आयोगाने काही संभाव्य पर्याय ओळखले आहेत आणि देशाच्या वाणिज्य मंत्रालयाला याबद्दल माहिती देखील दिली। आयातदाराशी चर्चा करत असताना जर्मनी, इजिप्त, चीन आणि स्पेनमधून बटाटे आयात करून भारतीय बटाटे खरेदी करणं बंद करण्याची योजना बांगलादेशची दिसून येते। कांदा चीन, पाकिस्तान आणि तुर्कस्तानामधून खरेदी करण्यात येणार आहे अशी सूत्रांद्वारे माहिती मिळते। बांगलादेश व्यापार आणि शुल्क आयोगाने बटाटे कांद्याच्या किमती आणि पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी पर्यायी स्तोत्र शोधले आहे। आम्ही आयातदारांना या पर्यायांचा विचार करायला सांगू असे वाणिज्य मंत्रालयाचे सचिव सलीम उद्दीन यांनी सांगितले आहे। बांगलादेश याचे खापर भारताच्या माथी फोडताना दिसून येते। भारतीय बाजारपेठेत कांदा आणि बटाट्याच्या वाढत्या किमती तसेच निर्यातीला अंकुश लावण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी घेतलेले विविध निर्णय ही यामागची कारणे असल्याची त्यांनी नमूद देखील केलंय। बांगलादेशाने कांदा आणि बटाट्याच्या आयात शुल्कात 10.59% आणि 131% वार्षिक वाढ केलेली आहे। बांगलादेशात नुकत्याच झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर हिंदू आणि इतर अल्पसंख्याक गटावरील हल्ले आंतरराष्ट्रीय चिंतेचं आता कारण बनले आहे। त्यात आता व्यापार बंद केल्याचा फटका भारत आणि बांगलादेश या दोघांनाही प्रचंड प्रमाणात बसणार आहे। तरी एवढे तारतम्य बांगलादेशाच्या विद्यमान सरकारला अजूनही नाही। पाकिस्तान आणि चीनला अनुकूल धोरणे आखण्यात हा देश धन्यता मानित आहे। बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले होत आहे, मंदिरे जाळली जात आहे। भारत हा त्यांचा मित्र देश आहे हे अंतिम सरकारला समजून घ्यावे लागेल। भारत हा त्यांचा मित्र देश आहे हे अंतरिम सरकारला समजून घ्यावे लागेल। बांगलादेशात शेख हसीना यांच्या पदच्युत केल्यानंतर भारतासोबतच्या संबंधात तेढ निर्माण झाली आहे। नुकताच घडलेल्या घटनेनंतर बांगलादेश उघडपणे भारताला विरोध करत आहे। ताज्या घडामोडीत अंतरिम सरकारचे प्रमुख डॉक्टर मुहम्मद युनिस यांनी युरोपीय देशांना बांगलादेशासाठीचे व्हिसा आणि केंद्रे दिल्लीवरून ढाका किंवा इतर कोणत्याही शेजारी देशात हलवण्याचे आवाहन केले आहे। युनुस यांनी ढाका येथील त्यांच्या कार्यालयात युरोपीय देशाच्या मुत्सद्याशी झालेल्या बैठकीदरम्यान हे आवाहन केल्याचं दिसून येत आहे। ढाका आणि नवी दिल्ली या दोनही ठिकाणी नियुक्त केलेले 19हून अधिक मुत्सद्दी बैठकीला उपस्थित होते।
मागणी मांडण्यासाठी त्यांना भारताच्या व्हिसा निर्बंधांना जबाबदार धरले। ते म्हणाले की बांगलादेशासाठी भारताच्या व्हिसावरील निर्बंधांमुळे युरोपियन देशामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठीची अनिश्चितता निर्माण झाली आहे। व्हिसासाठी दिल्लीला जाऊ शकत नाही। परिणामी युरोपीय विद्यापीठे हुशार बांगलादेशी विद्यार्थ्यांपासून वंचित राहणार असल्याचा आरोप देखील केला जातोय। व्हिसा कार्यालय ढाका किंवा जवळच्या देशात स्थलांतरित केल्याने बांगलादेश आणि युरोपियन महासंघाला फायदा होईल। ढाक्यातील अधिकाऱ्यांनी बल्गेरियाचे उदाहरण दिले आहे। त्याने आधीच बांगलादेशीसाठी आपली व्हिसा केंद्र इंडोनेशिया आणि व्हिएतनाम मधून हस्तांतरित केले होते। युनुस यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या सहकार्यावर देश अस्थिर करण्यासाठीचा मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला आहे। बांगलादेशातील सर्व राजकीय पक्ष आणि धार्मिक समुदायाच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्याचा दावाही युनुसने या ठिकाणी केलेला आहे। या दरम्यान भारताच्या परराष्ट्र सचिवांनी बांगलादेशाच्या ताज्या भेटीत भारताने बांगलादेशी नागरिकांसाठी व्हिसा वाढवण्यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे। युनुस यांनी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर हे विधान केले आहे। सध्या भारत बांगलादेशींना मर्यादित व्हिसा देत आहे। परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ते वैद्यकीय आणि इतर महत्त्वाच्या कारणासाठी मर्यादित व्हिसा देताना दिसत आहे। आम्ही आपत्कालीन गरजांसाठी आधीच वैद्यकीय व्हिसा जारी करत आहोत। एकदा बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारली की व्हिसा ऑपरेशन पुन्हा एकदा नव्याने सुरू होईल। ढाका आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणी नियुक्त केलेले 19हून अधिक मुत्सद्दी बैठकीला उपस्थित होते। मागणी वाढण्यासाठी त्यांनी भारताच्या व्हिसा निर्बंधांना जबाबदार धरले। भारत आणि बांगलादेश यांच्या या वाढत चाललेल्या संबंधामुळे अर्थातच फक्त बांगलादेश नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर देखील मोठा परिणाम पडतोय। पण हे बांगलादेशच्या आता विद्यमान सरकारला कळत नाहीये। बांगलादेशमध्ये भारतीयांवर होत असलेला अन्याय देखील खूप महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावत आहे। त्यामुळे याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर, आयातीवर आणि अर्थातच एकूण GDPवर आणि अर्थव्यवस्थेवर होताना दिसतोय। बांगलादेश आणि भारताच्या या वादावर तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।